भारतातील झपाट्याने प्रगती करणाऱ्या शहरांमध्ये येणारे एक शहर म्हणजे छत्रपती संभाजीनगर. या शहरास 52 दरवाजेचे शहर म्हणून देखील ओळखले जाते. तसेच या शहरास पर्यटनाचा जिल्हा म्हटले तर वावगे ठरू नये. या ठिकाणी देशासह परदेशातीलही भाविक हजेरी लावतात. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळांविषयी माहिती जाणून घेणार आहोत. जायकवाडी धरण. जायकवाडी धरण हे छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात स्थित आहे. जायकवाडी या धरणाला नाथसागर देखील म्हणतात. या जायकवाडी धरणाला उजवा आणि डावा असे 2 कालवे आहेत. रविवार व सुट्टीच्या दिवशी पर्यटक या ठिकाणी भेट देतात. गौताळा अभयारण्य. गौताळा अभयारण्य हे छत्रपती संभाजीनगर आणि जळगाव जिल्ह्याच्या सीमेवर वसलेले अभयारण्य आहे. संभाजीनगर पासून 65 किलोमीटर अंतरावर असलेले हे अभयारण्य जैवविविधतेच्या दृष्टीने अतिशय श्रीमंत आहे. याच्या तळाभोवती बांबू, पळस, रानपिंपळ, रानशेवगा, कडुनिंब, चिंच असे वृक्ष आहेत. तर तळ्यात पाणडुब्बा, पाणकोंबडी आणि इतर पक्षी दिसतात. निसर्गप्रेमींना व पक्षीप्रेमींना हे अभयारण्य नेहमी साथ घालते. घृष्णेश्वर मंदिर. घृष्णेश्वर मंदिर हे एक प्राचीन शंकराचे मंदिर आहे. वेरूळ पासून अवघ्या 1.5 किलोमीटर अंतरावर असलेले घृष्णेश्वर शंकर मंदिर भारतातील महत्त्वाचे धार्मिक स्थळ आहे. तसेच 12 ज्योतिर्लिंगातील हे एक ज्योतिर्लिंग आहे. शिवपुराण, कंदपुराण, रामायण, महाभारत या ग्रंथात मंदिराचा उल्लेख आहे व देशभरातील भाविक या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात गर्दी करतात. बीबी का मकबरा. बीबी का मकबरा छत्रपती संभाजीनगर येथे स्थित असणारी ही वास्तू दख्खनचा ताज म्हणूनही ओळखली जाते. औरंगजेबाचा मुलगा आजमशहा याने आपल्या आईच्या स्मरणार्थ हा मकबरा बांधला. दैनंदिन अनेक पर्यटक या ठिकाणास भेट देतात. पानचक्की. पानचक्की हे छत्रपती संभाजीनगर शहरातील एक मुख्य आकर्षण स्थळ असून देशी विदेशी पर्यटकांचे खास आकर्षण केंद्र आहे. जगातील अनेक पर्यटक येथे भेट देऊन याची कौशल्यपूर्ण रचना पाहून प्रभावित होतात. बारमाही होणाऱ्या पाण्याच्या प्रवाहामुळे मोठे लोखंडी जाते आणि दगडी पाते यांना गती मिळते. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय. छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय हे संभाजीनगरमध्ये स्थित आहे. संभाजीनगरमधील मुख्य पर्यटन स्थळांपैकी एक म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज संग्रहालय, जे निर्भय दिग्गज मराठा योद्धा छत्रपती शिवाजी महाराज यांचे जीवन आणि योगदान यांना समर्पित आहे. मराठा साम्राज्याच्या पूर्वीच्या शासकांचे युद्धशस्त्रे आणि इतर पुरातन वस्तू लोकांना पाहण्यासाठी येथे ठेवण्यात आल्या आहेत. 500 वर्ष जुना वारसूट, 400 वर्ष जुनी पैठणी साडी आणि औरंगजेबाच्या हाताने लिहिलेली कुराणाची पत्र हे संग्रहालयाचे मुख्य आकर्षण आहे. म्हैसमाळ. म्हैसमाळ हे संभाजीनगर जिल्ह्यातील एक हिल स्टेशन आहे. म्हैसमाळ 1067 मीटर उंचीवर वसलेले आहे. हे संभाजीनगर पासून 40 किलोमीटर अंतरावर स्थित आहे. म्हैसमाळ हे पावसाळ्यात आपल्या हिरवाईने पर्यटकांना आकर्षित करतात. तसेच जर तुम्हाला पक्षी आणि फोटोग्राफी आवडत असेल तर हे एक उत्तम ठिकाण आहे. त्यामुळे या ठिकाणास एकदा नक्की भेट द्या. देवगिरी किल्ला. इसवी सन 1338 मध्ये मोहम्मद तुघलकाने दिल्लीऐवजी देवगिरी ही राजधानी बनवली व या गडास दौलताबाद हे नाव दिले. पुढे कित्येक वर्ष निजामाची ही राजधानी होती. इसवी सन 1629 मध्ये जिजाऊंचे वडील लखोजी जाधव व त्यांच्या 3 मुलांचा निजामाने दगाबाजीने याच गडावर खून केला. देवगिरी किल्ल्याच्या सर्व बुरुजावर मोठमोठ्या तोफा आहेत. त्यापैकी मेंढा व दुर्गा या 2 अजस्त्र तोफा गडावर आजही पाहायला मिळतात. अजंठा लेणी. अजंठा या ठिकाणी इसवी सन पूर्व 2रे शतक ते 4थे शतक अशा प्रदीर्घ काळ निर्मिलेल्या 29 बौद्ध लेण्या आहेत. अजंठा लेणी समूह हा छत्रपती संभाजीनगर पासून 100 ते 110 किलोमीटर अंतरावर वाघूर या नदीच्या कडीला स्थित आहे.
अजिंठा लेणी ही भारतातील सर्वाधिक भेट दिल्या जाणाऱ्या पर्यटन स्थळांमध्ये येते। या ठिकाणास देशातूनच नव्हे तर परदेशातूनही पर्यटक मोठ्या प्रमाणात भेट देतात। या लेणीमध्ये भूतकाळातील जीवन आणि बुद्धांचे पुनर्जन्म, आर्यसुरांच्या जातकमलातील चित्रकथा आणि बौद्ध देवतांची शिल्पे तसेच चित्रे देखील आहेत। वेरूळ लेणी ही छत्रपती संभाजीनगरपासून 30 किलोमीटर अंतरावर स्थित असून वायव्य दिशेला असणाऱ्या सह्याद्रीच्या रांगेतील महिषाद्री किंवा सातमाळ म्हणून ओळखल्या जाणाऱ्या पर्वत रांगेतील चरणाद्री किंवा इंद्याद्री टेकड्यामधील काळ्या पाषाणात जगप्रसिद्ध वेरूळ लेण्या कोरलेल्या आहेत। जागतिक कीर्ती लाभलेल्या या लेण्या म्हणजे कातळ फोडून अनामिक शिल्पकारांनी आपल्या अंगुली स्पर्शाने निर्मिलेली अद्भुत अशी नगरी आहे। या अद्भुत नगरीला पाहण्यासाठी अनेक पर्यटक येत असतात। तर हे आहेत संभाजीनगर जिल्ह्यातील 10 पर्यटन स्थळे। एखादे पर्यटन स्थळ राहिले असल्यास कमेंट करून नक्की कळवा। व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।